आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। खासदार संजय राऊतांनी चक्क किरीट सोमय्यांना पत्र लिहिलेलं आहे। परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा त्यांनी उल्लेख केलाय। राजेश एक्सपोर्ट्सच्या 15.15 लाख कोटींच्या घोटाळ्यावरून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। सरकारची फसवणूक झाली, तुमचा बुलंद आवाज उठवा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। तर प्रकरण सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगचं आहे, तुमचा प्रिय विषय आहे असं देखील राऊतांनी या पत्रामध्ये म्हटलंय। आपण तोंडास टाळे लावून का बसला आहात असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। न खाऊंगा न खाने दूंगा या भूमिकेच्या विरुद्ध वर्तन आहे असं राऊतांनी या पत्रामधून म्हटलेलं आहे। भ्रष्टाचार एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स, मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LICनं भागीदारी घेतली आहे 10% आणि LIC पॉलिसीधारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहे, जनतेचा पैसा। आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंडला, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे, पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे। त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा।